भक्तांनो, तुम्ही रोज श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण करता का किंवा ग्रंथातील अध्याय अत्यंत आवडीने ऐकता का? पण तुम्हाला माहीत आहे का, श्री गजानन विजय ग्रंथ हा केवळ चमत्कार आणि लीलांची कथा नसून साक्षात गजानन माऊलींनी मानवी जीवनाची सर्वात मोठी गूढ कोडिंग आणि कुटप्रश्न लपवून ठेवले आहेत. अनेकदा आपण ग्रंथ वाचून पुढे जातो, पण त्यातील शब्दांच्या मागे माऊलींनी अध्यात्माचे कोणते गूढ रहस्य दडवले आहे याकडे आपले लक्षच जात नाही. कधी महाराजांनी उष्ट्यापत्तरवाळी खाऊन भक्तांना कोणता जीवन मंत्र दिला, कधी मुक्या जनावराला बोलके करून ज्ञानाचे कोणते कोडे उघडले, तर कधी कोरड्या विहिरीला पाणी आणून मानवी मनाचे कोणते रहस्य उघडून दाखवले. माऊलींचे हे गूढ शब्द आणि कोडे ज्याला समजले त्यांचा संसार पार पडला समजा. महाराजांच्या या दिव्य शब्दांचा आणि गूढ कोड्यांचा खरा अर्थ काय आहे आणि हे गूढ कोडे उलगडल्याने आपल्या रोजच्या आयुष्यातील संकटे कशी दूर होऊ शकतात, हे सर्व सोप्या भाषेत जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आज अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. आजचा हा व्हिडिओ तुमच्या ग्रंथ वाचनाचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकणार आहे. भक्तांनो, शेगाव दरबार या आपल्या लाडक्या वाहिनीवर तुम्हा सर्व गजानन भक्तांचे मी मनापासून स्वागत करते. श्री गजानन विजय ग्रंथ हा मराठी आध्यात्मिक जगातील एक अनमोल हिरा आहे. संत कवी दासगणू महाराजांनी या ग्रंथाची रचना इतक्या अद्भुत पद्धतीने केली आहे की वरवर पाहता यात महाराजांच्या साध्या आणि सोप्या कथा कशा दिसतात, पण जेव्हा आपण या ग्रंथाच्या खोलवर जातो तेव्हा आपल्याला लक्षात येते की महाराजांची प्रत्येक कृती, त्यांचा प्रत्येक शब्द आणि प्रत्येक लीला म्हणजे एक गूढ कोडे आहे. संत हे कधीही सरळ भाषेत तत्त्वज्ञान सांगत नाहीत, ते आचरणातून आणि घटनातून धडा शिकवतात. संत ज्ञानेश्वर महाराजांनी जशा गाथा आणि विराण्या रचल्या, तसेच शेगावच्या गजानन माऊलींनी आपल्या अवधूत लीलांमधून मानवी मनाला, अहंकाराला आणि संसाराला उघडे पाडणारी अनेक गूढ कोडी मांडली आहेत. आज आपण या विशेष व्हिडिओमध्ये श्री गजानन विजय ग्रंथातील 5 सर्वात गूढ कोडी आणि त्यांचे आध्यात्मिक अर्थ अत्यंत सविस्तरपणे उलगडणार आहोत. पहिले गूढ कोडे असे आहे की उष्ट्यापत्तरवाळी खाणे. तर मित्रांनो, शेगावच्या भूमीत जेव्हा महाराजांचे प्रथम प्रगट रूप भक्तांनी पाहिले तेव्हा महाराज बंकटलाल आणि पितांबरलाल कुठे दिसले. एका घरातील उष्ट्यापत्तरवाळी फेकल्या होत्या. तिथे महाराज ते उष्टे अन्न खात आनंदाने खात होते. एका बाजूला कुत्रे उभे होते तर दुसऱ्या बाजूला महाराज उभे होते. गूढ कोडे असे आहे की जगाच्या दृष्टीने जे टाकाऊ, उष्टे आणि अपवित्र आहे ते साक्षात परब्रह्म असणाऱ्या संतांनी का खावे. या कृतीतून महाराजांनी जगाला कोणते कोडे टाकले होते. याचा अर्थ असा आहे की अहंकाराचा त्याग, मानवी समाजात शुद्ध अशुद्ध, उच्च नीच आणि माझे तुझे जो सूक्ष्म अहंकार असतो त्याला छेद देणे या कोड्याचे मुख्य उत्तर आहे. महाराजांनी दाखवून दिले की अन्नाचा प्रत्येक कण हा पूर्ण ब्रह्म आहे. अन्न उष्टे असो वा ताजे, त्यातला आत्मा एकच आहे. समतोल दृष्टी, संतांच्या दृष्टीने सोन्याचे ताट आणि पालापाचोळा या दोन्ही गोष्टी समान असतात. आपण रोजच्या आयुष्यात लहान सहान गोष्टींवरून भांडतो. मला मान मिळाला नाही, मला चांगले जेवण मिळाले नाही. माऊलींचे हे गूढ कोडे आपल्याला शिकवते की बाह्य स्वरूपावर जाऊ नका, अंतरात्म्याला ओळखा. पुढचे कोडे असे आहे की कोरड्या विहिरीत जलधारा प्रकट करणे. याचा अर्थ असा होतो की भक्तांनो, अकोटच्या मार्गावर किंवा भक्तांच्या शेतात जेव्हा विहीर पूर्णपणे कोरडी पडली होती, पाणी पार तळाशी गेले होते, तेव्हा महाराजांचा केवळ एका दृष्टिक्षेपाने आणि पायाच्या स्पर्शाने कोरड्या विहिरीतून पाण्याचे कोरडे कारंजे उसळले. त्याचे कोडे असे आहे की पाणी नसलेल्या जागी पाण्याचे झरे प्रगट करणे हे केवळ निसर्गाच्या नियमांविरुद्ध केलेले प्रदर्शन होते का, की यामागे मानवी मनाचे काही रहस्य होते. भक्तांनो, त्याचा अर्थ असा होतो की सूक्ष्म मनातील भक्तीचा झरा ही कोरडी विहीर म्हणजे दुसरी काही नसून मानवी मन आहे. संसारात राहून आपले मन भावनाशून्य, वृक्ष आणि कोरडे पडते. आपल्या मनात प्रेमाचा आणि भक्तीचा एक थेंबही उरत नाही. सद्गुरू कृपा विहिरीत पाणी तळाशी दडलेले असते, पण ते वर आणण्यासाठी जसा प्रयत्नांचा आणि खणण्याचा मार्ग लागतो, तसेच मानवी मनातही परमेश्वर दडलेला आहे. जेव्हा सद्गुरूंचा पाय आपल्या आयुष्याला पडतो तेव्हा कोरड्या पडलेल्या निष्प्राण आयुष्यातूनही भक्तीचा आणि आनंदाचा झरा वाहू लागतो.
तिसरे गुड कोडे असे आहे की चिलीम पेटवणे आणि नेखारे हातावर धरणे. भक्तांनो, गजानन महाराज अनेकदा आपली चिलीम पिण्यासाठी भक्तांकडे विस्तव मागायचे. जेव्हा भक्तांनी विस्तव देण्यास नकार दिला किंवा टाळाटाळ केली तेव्हा महाराजांनी स्वतःच्या हातावर जळता निखारा धरून चिलीम पेटवली. कोडे असे आहे की ज्या अग्नीने सामान्य माणसाची त्वचा भाजून निघते त्या अग्नीने महाराजांच्या हाताला साधे गालबोटही का झाले नाही. आणि चिलीम पेटवण्यामागे माऊलींचा कोणता संदेश होता? तर याचा अर्थ असा आहे की भक्तांनो, वासनांचा दाह, चिलीममधील तंबाखू म्हणजे मानवी मनातील काम, क्रोध, लोभ आणि वासनांचे प्रतीक आहे. ती वासना जळून खाक झाल्याशिवाय तिच्यातून भक्तीचा धूर निघू शकत नाही. कामक्रोधावर विजय, जळता निखारा हा संसारातील दुःख आणि संकटांचे प्रतीक आहे. जो खरा साधक असतो तो संसारातील दुःखाच्या आगीत भाजून निघत नाही. संतांची ज्ञान अग्नी इतकी प्रखर असते की संसारातील कोणतेही दुःख त्याच्या आत्म्याला स्पर्श करू शकत नाही. चौथे गुड कोडे असे आहे की भक्तांनो, मुक्या आणि बावळ्या भक्तांवर विशेष कृपा. ग्रंथात आपण पाहतो की जे लोक खूप विद्वान होते, शास्त्री पंडित होते, ते जेव्हा महाराजांची परीक्षा घ्यायला आले तेव्हा महाराजांनी त्यांना धुडकावून लावले किंवा त्यांच्याशी तर्कवितर्क केले नाहीत. पण याउलट जो मुका होता, बावळ्या स्वभावाचा होता, ज्याला शास्त्रांचे ज्ञान नव्हते, त्याच्या डोक्यावर महाराजांनी हात ठेवला आणि त्याला ज्ञानाचे धडे दिले. ज्ञानाचा प्रवाह विद्वानांकडे न वाहता साध्या अडाणी लोकांकडे का वाहिला? याचा अर्थ असा आहे की भक्तांनो, पांडित्य विरुद्ध भाव, बुद्धीचे आणि शास्त्रांचे ज्ञान माणसाला अहंकारी बनवते. विद्वानांना वाटत होते की आम्हाला सर्व काही माहीत आहे, त्यामुळे त्यांचे मडके आधीच भरलेले होते. रिकाम्या मडक्यातच पाणी भरता येते. सरळ भाऊ, मुका किंवा बावळा भक्त म्हणजे ज्याच्या मनात कपट नाही, चालाकी नाही असा निष्पाप मनुष्य. महाराज शिकवतात की शेगावच्या दरबारात तुमच्या पदव्या, तुमची श्रीमंत किंवा तुमचे ज्ञान उपयोगी पडत नाही. तिथे फक्त तुमचे निष्पाप आणि सरळ मन उपयोगी पडते. रोजच्या आयुष्यात या कोड्यांचा कसा वापर करावा? तर भक्तांनो, ग्रंथातील ही गूढ कोडी समजून घेतल्यानंतर आपल्या रोजच्या जगण्यात काय बदल झाला पाहिजे? सहनशीलता वाढवा. जेव्हा आयुष्यात वाईट वेळ येईल किंवा कोणी तुमचा अपमान करेल तेव्हा महाराजांच्या उष्ट्यापत्तरवाळीच्या लीलेचे स्मरण करा. आपला अहंकार बाजूला ठेवा. मनात श्रद्धेचा झरा जपा. जेव्हा तुम्हाला वाटेल की सर्व मार्ग बंद झाले आहेत, आयुष्य कोरडे पडले आहे, तेव्हा कोरड्या विहिरीतील पाण्याचा चमत्कार आठवा. महाराजांवर विश्वास ठेवा, मार्ग नक्की सापडेल. सोपे आणि सरळ व्हा. पूजाविधीमध्ये गुंतागुंत करण्यापेक्षा आपले मन स्वच्छ ठेवा. छळ कपट सोडा. माऊली तुमच्या घरी धावून येतील. भक्तांनो, श्री गजानन विजय ग्रंथ हा केवळ वाचायचा नसून तो जगायचा आहे. ग्रंथातील प्रत्येक ओवी ही जीवनाचा मार्ग दाखवणारी होकायंत्र आहे. जेव्हा आपण या गूढ कोड्यांचे अर्थ समजून घेऊ, ग्रंथाचे पारायण करतो, तेव्हा मिळणारे पुण्य आणि आनंद शेकडो पटीने वाढवतो. तुम्हाला गजानन विजय ग्रंथातील या गूढ कोड्यांचे अर्थ कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये गणगणगणात बोलते जय गजानन माऊली लिहून नक्की सांगा. जर तुम्हाला ग्रंथातील इतर कोणत्याही प्रसंगाचा अर्थ जाणून घ्यायचा असेल तर तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. हा अत्यंत ज्ञानवर्धक आणि आध्यात्मिक व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रपरिवाराला, नातेवाईकांना आणि ग्रंथाचे पारायण करणाऱ्या भक्तांना शेअर करायला विसरू नका. आपल्या शेगाव दरबार चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, जेणेकरून महाराजांच्या अशाच अद्भुत लीलांचे रहस्य तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. चला तर मग शेगावच्या राजाच्या चरणी लीन होऊन मोठ्याने गजर करूया. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. गण गणगणात बोते.